सेवा अजूनही सुरळीत झाल्याचं दिसत नाही. काल पण काही विमानं बंद ठेवण्यात हे आले. थोडं हळूहळू होईल. ताबडतोब सरकार म्हणून माननीय मोदीजींनी याच्यामध्ये स्पष्ट सूचना दिल्या आणि ताबडतोब या सगळ्या विषयामध्ये अनेक गोष्टी आपण पाहिलं की कारवाई झाली. DGCAनं शोकॉज नोटीस दिली, त्याला 24 तासात उत्तर देण्याची त्यांना मुदत दिली. त्यांनी त्यांचं कारण देत आहेत. पण त्याच्यानंतर सुद्धा 100% इंडिगो आणि त्याच्या व्यवस्थापनाचा जो दोष आहे त्याच्यामध्ये 10% त्यांचे आता स्लॉट्स कमी केले गेलेत. त्यांना फेब्रुवारीपर्यंत आपण जर पाहिलं हे जे काही टाईम वाढलं, शेड्यूल कमी झालं होतं, म्हणजे आपण त्याला ड्युटी टाईम जो म्हटलं आपण, तो जो काही कमी केला होता तो फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यासाठी थोडा स्थगित केला, जेणेकरून हे जनजीवन सुरळीत होईल, विमानाची सेवा सुरळीत होईल. आपण पाहिलं असेल तर जो किऑस झाला होता त्यानंतर आजची परिस्थिती आपण पाहिली तर 90% परिस्थिती ही जागेवरती आलेली आहे. आजही पुण्यासारख्या ठिकाणावरनं, मी काल नागपूरला होतो, पुण्यात होतो, देशात सगळी माहिती घेतली तर बऱ्यापैकी आता व्यवस्था मार्गी लागते. इंडिगोची विमानसेवा पूर्ववत होतीये. पण एक नक्की आहे की जे काही झालं त्याच्यामध्ये ज्याची काही चुकी आहे, ज्याची कोणाच्याला 4 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समितीसुद्धा आम्ही नेमली आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निश्चितपणे जे चूक झाली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. या सगळ्या काळामध्ये इतर विमान कंपन्यांनी जो काही दर वाढवला होता त्याचं कॅपिंग त्याच्यावरती केलं गेलं. याच्यानंतर प्रत्येक प्रवाशाला त्रास झाला त्याला 10,000 रुपयाचं नुकसान म्हणून त्याच्यामध्ये दिलं गेलं. काही अवधीतच 48 तासाच्या सगळ्यांच्या बॅगेजेस पूर्ण दिलं गेलं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे एक सरकार म्हणून, एक मंत्रालय म्हणून ताबडतोब कारवाई किंवा याची दखल घेण्याचं काम निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी केलं.